नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न कशा पद्धतीने महत्त्वाचे आहेत आजच्या दिवशी याचं जे काय विश्लेषण आहे हे विश्लेषण आपल्याला या लेक्चरमधून पाहायचं आहे। तर आपल्या समोर एक पहिलाच प्रश्न आहे बघा, काय म्हटलेलं आहे इथे की गोवा मुक्ती दिन किंवा दिवस हा जो दिवस आहे हा दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातोय, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे 19 डिसेंबर या तारखेला साजरा केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला एक दोन तीन ज्या काय गोष्टी आहेत किंवा दोन तीन जे काय मुद्दे आहेत ते माहिती पाहिजेत। मित्रांनो, गोव्यावरती पोर्तुगीजांचं राज्य होतं बघा। पोर्तुगीज ही जी आहे ही सत्ता गोव्यावरती त्यांची होती आणि यांनी जो गोवा आहे हा गोवा त्यांनी 19 डिसेंबर 1961ला सोडला आणि ते सोडून या ठिकाणी मुक्त झालेला तुम्हाला बघायला मिळतोय। आणि यानंतर मित्रांनो, पुदुचेरी हा जो भाग आहे, ठीक आहे, पुदुचेरी हा जो भाग आहे किंवा या प्रदेशावरती कुणाचं राज्य होतं, तर फ्रेंचांचं राज्य होतं बघा। हे पण लक्षात ठेवा, फ्रेंच जी सत्ता आहे ही सत्ता या भागावरती होती। आणि त्यानंतर परत पुढे आपण पाहिलं नंतरचा भाग, तर एकंदरीत इतर जो काय भाग आहे भारताचा त्या भागावरती संपूर्णपणे ब्रिटिश सत्ता असलेली आपल्याला दिसून येईल। हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणून या गोष्टी थोड्याशा लक्षात राहू द्या। ओके, असं मग एक हाती जी काय सत्ता आहे ही ब्रिटिशांच्या ताब्यात गेलेली होती। या पद्धतीने आपल्याला हा जो भाग आहे किंवा हे जे कंटेन आहे हे कंटेन आपल्याला वाचावं लागणार आहे, कारण जीके मध्ये कसं असतं, मोस्ट ऑफ प्रश्न हे जे असतात हे चालू घडामोडीच्या संदर्भात असतात, त्याच्या रिलेटेड जो काय डेटा आहे तो विचारला जातो आपल्याला, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे। आता पुढे बघा, राजस्थानमधील दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो काय हायवे आहे या हायवेवरील देशातील पहिल्या 8 पदरी बोगद्याची जी काय लांबी आहे ती लांबी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाईल। तर त्याची लांबी जी आहे ती लांबी किती सांगायची तुम्हाला, 4.9 किलोमीटर एवढी लांबी सांगायची आहे, म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। यानंतर पुढे बघा, पाकिस्तानमधील कोणत्या शहरातील विद्यापीठात संस्कृत या विषयाचा जो काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम नुकताच त्यांनी सुरू केलेला आहे आणि हे त्यांनी 47 वर्षानंतर हा जो उपक्रम आहे हा राबवला आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये संस्कृत हा जो विषय आहे किंवा या विषयाचं जे काय साहित्य आहे हे साहित्य विद्यार्थ्यांना अभ्यासता यावं किंवा विद्यार्थी हे या विषयामध्ये निपुण व्हावेत, म्हणून या पाठीमागचा हा उद्देश आहे। आणि हा जो अभ्यासक्रम आहे मित्रांनो, हा अभ्यासक्रम पाकिस्तानमधील जे काय लाहोर हे शहर आहे त्या लाहोरमध्ये असलेलं जे काय विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला लागू करण्यात आलेला आहे। आणि तुम्हाला असं देखील विचारतील की त्या विद्यापीठाचं नाव काय आहे, म्हणून नाव लक्षात राहू द्या, युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस असं ते विद्यापीठ आहे। आणि जे विद्यापीठ तुम्हाला पाकिस्तानमधील लाहोर या शहरामध्ये स्थित असलेलं बघायला मिळेल। आपण या पुढचा मुद्दा बघूयात काय आहे बघा मित्रांनो, ओमान नावाचा हा एक देश आहे आणि ओमान देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्या पुरस्काराचं नाव आहे दी फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान, अशा प्रकारचं हे नाव आहे। द फर्स्ट क्लास हा शब्द जरी लक्षात राहू दिला आणि त्याचबरोबर ओमान हा एक शब्द लक्षात राहिला तर तुम्हाला हा पुरस्कार फार काय पूर्णच लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही। आणि हा पुरस्कार अलीकडे कुणाला देण्यात आलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे। ओके, आता लक्षात ठेवा मोदींनी काय केलेलं आहे, तर अलीकडे प्रामुख्याने 3 देशाला व्हिजिट दिलेली आहे, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यामध्ये पहिला जो काय देश होता, सुरुवातीला कोणत्या देशाला व्हिजिट दिली, आता सध्या ते दौऱ्यावरच आहेत त्या, म्हणून हे लक्षात राहू द्या। सुरुवातीला गेल्या आठवड्यामध्ये ते जॉर्डनला होते। ओके, त्यानंतर मंगळवारी ते कुठे आले, इथिओपिया या देशात आले। इथिओपिया हा देश आहे आणि यावरती आपण काल प्रश्न देखील घेतला होता, ते मला कमेंट करून सांगा। इथिओपिया या देशांनी देखील त्यांना काय केलेलं आहे, पुरस्कार दिलेला आहे आणि तो पुरस्कार मला कमेंट करून सांगा। आणि आता सध्या कोणत्या देशामध्ये आहेत ते, तो ओमान या देशामध्ये आहेत आणि ओमान या देशाने
त्यांना पुरस्कार दिलाय. ज्या पुरस्काराचं नाव काय परत एकदा रिपीट करा. द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान अशा पद्धतीचं नाव आहे आणि हा तिथला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. आणि मला कमेंट करून सांगा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर. ओके, आता पुढे जाऊयात आपण. नंतर पहा, केंद्र सरकारने नुकतेच विमा क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा किती टक्के करण्याच्या विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे. आणि हे जे विधेयक आहे मित्रांनो, हे विधेयक सध्या तरी लोकसभेमधून पास झालेलं आहे आणि आता ते कुठे जाणार आहे, राज्यसभेमध्ये जाणार आहे. आणि हे आपल्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे. आणि अशा विधेयकावरती किंवा असे विधेयक लोकसभेमधून कोणत्या बहुमताने पास होतात तर ते साध्या बहुमताने पास होत असतात. तर इथे काय याचं करेक्ट उत्तर काय आहे तर 100% जी काय गुंतवणूक आहे हा करण्याचा जो काय उपक्रम आहे किंवा निर्णय, हा निर्णय या विधेयकाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आता हे जे विधेयक आहे, गुंतवणुकीचं विधेयक आहे, हे मित्रांनो आर्थिक गोष्टीच्या संदर्भामधील आहे. म्हणून तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल, देशाच्या अर्थमंत्री कोण आहेत ते एकदा मला कमेंट करून सांगा तुम्ही. ओके, चला पुढे जाऊयात आपण. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ही जी ट्रॉफी आहे, ही ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद या ट्रॉफीचे कोण असणार आहे, कोणत्या संघाने जिंकली तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, झारखंड आहे. आणि झारखंडने हरियाणाला हरवलंय. आणि हे पण लक्षात राहू द्या की 2024 बारकाईने ऐका, 2024-25ची जी ट्रॉफी, ज्या ट्रॉफीचं नाव आहे सय्यद मुश्ताक अली असं नाव आहे. आणि ही ट्रॉफी कुणी जिंकली होती तर ही ट्रॉफी मुंबईने जिंकली होती बघा, लक्षात राहू द्या. ओके, म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हे पण क्लिअर राहू द्या. आता त्यानंतर परत पुढे भारत सरकारकडून 2022मध्ये सायरस पुनावाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर कधी 2022ला म्हणाले बरं का. आता सायरस पुनावाला हे जे आहेत हे न्यूजमध्ये आहेत किंवा त्यांची चर्चा भरपूर चालू आहे, म्हणून हा जुना पुरस्कार तुम्हाला विचारला जाणार आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर पद्मभूषण अशा पद्धतीचं आहे. आणि त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहू. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जी संस्था आहे, ही संस्था वॅक्सिनेशनची संस्था आहे किंवा मग लस तयार करते ही संस्था वेगवेगळ्या प्रकारची. तर या संस्थेने कोरोनामध्ये कोविशिल्ड नावाची जी काय लस आहे ही लस तयार केली होती आणि अनेक राष्ट्राला या संस्थेच्या माध्यमातून लसीचा पुरवठा केला जातोय. तर तुम्हाला विचारलं जाईल की या संस्थेचा संस्थापक कोण आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय लिहायचं आहे तुम्हाला तर सायरस पुनावाला हे आहेत. म्हणून हे लक्षात राहू द्या, खूप चर्चेत असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. पुढे बघा, लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि हाच प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाईल, लक्षात राहू द्या. लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड या पुरस्काराने नुकतंच कुणाला सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा कुणाला दिलेला आहे तो पुरस्कार तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे सायरस पुनावाला असं असणार आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि 2024चे या पुरस्काराचे मानकरी कोण होते किंवा कुणाला मिळाला होता ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आजचा आपला एक शेवटचा प्रश्न जो परीक्षेसाठी 100% महत्त्वाचा असेल, राम सुतार यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि हे विचारलं जाणार आहे बघा, राम सुतार यांना 2024मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ते सांगायचं आहे तुम्हाला. तर त्याचं करेक्ट उत्तर काय, महाराष्ट्राने दिला होता. हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे आणि महाराष्ट्राचा तो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. म्हणून हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला श्याम सुतार यांच्या संदर्भामध्ये मोजकी आणि खूप गरजेची अशी माहिती दिलेली, बारकाईने आहे का काय माहिती आहे बघा. अगोदर एक बेसिक माहिती समजून घ्या. हे नोएडा या ठिकाणी त्यांचं निधन झालंय, त्यांच्या राहत्या घरी नोएडा या ठिकाणी निधन झालेलं आहे, हे क्लिअर राहू द्या. ठीक आहे, नोएडा निधनाचं ठिकाण आपल्याला डोक्यात ठेवावं लागतं. त्यानंतर निधन झालं त्या दिवशी काय वय होतं त्यांचं तर 102 या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे, लक्षात राहू द्या. आणि आंतरराष्ट्रीय पातळीचे ते एक म्हणजे त्याला काय म्हणूयात आपण की
जे काय स्टॅच्यू आहेत ते निर्मिती करण्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे, जगामध्ये प्रसिद्ध असे आहेत. आणि तुम्हाला काय म्हटलंय बघा त्यानंतर इथे काय, आता ही बेसिक माहिती आहे त्यांच्याबद्दल, ही पण आपल्याला लक्षात ठेवायची की याच्यावरती एकतरी कोणता प्रश्न येईल की ही सर्व त्यांची निर्मिती आहे, हे सर्व स्टॅच्यू त्यांनी बनवलेले आहेत. बघा, स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हा जो स्टॅच्यू आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा आहे आणि हा स्टॅच्यू तुम्हाला मालवणला बघायला मिळतो. बघा कुठे बघायला मिळेल, मालवण या ठिकाणी. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो स्टॅच्यू आहे हा स्टॅच्यू तुम्हाला गुजरात या राज्यामध्ये बघायला मिळतो आणि हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू आहे, ज्याला आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हणतो मित्रांनो. आणि लक्षात ठेवा, या स्टॅच्यूची तुम्हाला हाईट विचारली जाते, ती 182 आहे. किती आहे? 182. 182च का आहे तर गुजरात विधानसभेची जी काही संख्या आहे किंवा तिथली सदस्य संख्या जी आहे ती सदस्य संख्या 182 आहे, म्हणून तो नंबर आहे. आणि हा स्टॅच्यू टिंबटिंब नदीच्या तीरावरती आहे. ती मला एकदा कमेंट करून सांगा ती कोणती नदी आहे, कारण ते PYQ होतं मित्रांनो, म्हणून ते पण लक्षात राहू द्या. आता पुढे चला, त्यानंतर काय विचारलंय, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं एक स्टॅच्यू आहे जी हैदराबादला हा स्टॅच्यू तुम्हाला बघायला मिळतो. आणि हा कुणाचा स्टॅच्यू आहे तर रामानुजन जे काय आहेत त्यांचा हा स्टॅच्यू आहे. त्यानंतर परत पुढे महात्मा गांधी यांचा स्टॅच्यू आहे. ओके, संसद भवनामध्ये हा स्टॅच्यू उभारलेला आहे आणि हा जो स्टॅच्यू तो राम सुतार यांनीच उभारलेला आहे. आणि डॉक्टर BR आंबेडकरांचा स्टॅच्यू तुम्हाला तिथे पार्लमेंटमध्ये दिसतो, त्यांच्या म्हणजे परिसरामध्ये दिसतो आणि तो दिल्ली या ठिकाणी आहे. अशा प्रकारचे महत्त्वाचे जे काय स्टॅच्यू आहेत त्यांच्या माध्यमातून म्हणजे साकारण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर नुकताच संभाजी महाराजांचा देखील त्यांनी दुसरा एक स्टॅच्यू उभा केलेला आहे, ते मला एकदा कमेंट करून सांगा तो कुठे आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी थांबूयात आपण.